नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल सर्वत्र दिलासादायक असा पाऊस पडलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदी सोलापूरच्या मोहोळ मंगळवार भागात पुढे झाले भरभरून वाहिलेले आहे. उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे धाराशिवला येणार असून सिद्धाई मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. तर तिकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे आणि पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासोबत त्यांनी काल तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे. पक्षातून बंडखोरी करून शिवसेना पक्षात दाखल झालेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन तेथील शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि काल ते मुंबईहून नागपूरला विमानानं दाखल झाले आणि नागपूरला उतरतात ते यवतमाळला मुक्कामी गेले होते. आज सकाळी यवतमाळ येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी वाशिम येथे तर संध्याकाळी हिंगोली येथे ते संवाद शिवसैनिक आणि मतदाराशी संवाद साधणार आहे. त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर असे शिवसेनेचे नेते आहेत. उद्या सकाळी ते परभणीत शिवसैनिकाशी संवाद साधल्यानंतर दुपारी 3च्या दरम्यान धाराशिवमध्ये दाखल होणार आहे आणि सिद्धाई मंगल कार्यालयात ते कार्यकर्त्यांशी शिवसैनिकाशी संवाद साधणार. या संवाद मेळाव्यात ते बंडखोरी केलेल्या खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्यावर काय तोफ डागतात, काय बोलतात याकडं तमाम धाराशिवकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. उद्धव ठाकरे उद्या धाराशिवमध्ये येत असल्यामुळं शिवसेना संपर्क प्रमुख, त्यानंतर जिल्हा सहसंपर्क प्रमुख, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया राजे निंबाळकर, आमदार कैलास गाडगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी 8ही तालुक्यात म्हणजे 4ही विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी शिवसैनिक यांच्या बैठका पूर्वतयारीसाठी बैठका घेतल्या आहेत. त्यांच्या या बैठकांना रणजित ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील आदी पदाधिकारी पण मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलेलं आहे. उद्धव ठाकरे जिल्ह्यात येणार, त्यामुळं त्यासाठी तशीच तयारी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. सगळ्यात अग्रेसर आहेत ते धाराशिवचे माजी नगराध्यक्ष प्रकाश राजे निंबाळकर यांचे चुलत बंधू नंदकुमार राजे निंबाळकर. त्यामुळं आता यापुढं जिल्ह्याच्या राजकारणात ओमप्रकाश राजे निंबाळकर
मकरंद उर्फ नंदकुमार राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील या 3 चुलत बांधवात इथून पुढं राजकीय लढाई होणार आहे. आणि ती लढाई कशी होते, कोण ह्या लढाईत सरस ठरतो, हे येता काळच आपल्याला सांगणार आहे. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केलेला. तर शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी का पक्ष सोडला किंवा सगळ्या आणि आम्ही काय त्यांना काय कमी पडलो हे सांगण्यासाठीच उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिवला येत असावे. आता ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी नव्या पक्षात आपलं सर्वांशी संगत सोबत करण्यास सुरुवात केली आहे. आणि काल ओमप्रकाश राजे निंबाळकर हे तिरुपतीच्या बालाजीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपतीला गेले. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षाचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बर्णे आणि सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेला पराभूत झाल्यानंतर परत शिवसेनेत गेलेले पैलवान चंद्रहार पाटील चौघे तिरुपतीला गेले. तिथं त्यांनी तिरुपतीचं दर्शन घेतलं. विशेष म्हणजे पूर्ण खाली त्याच्यापासून ते तिरुमलाच्या डोंगरावर चौघेही जण पायी गेले. 11 किलोमीटरचे अंतर त्यांनी पायी चालत जाऊन तिरुपतीला साकडं घातलं आहे. तिकडं माध्यमात चर्चा आहे की शिवसेना पक्षाला 2 मंत्रिपद यावेळेस केंद्रात मिळणार असून त्या 2 मंत्र्यात एक श्रीकांत शिंदे असतील आणि दुसरे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळं कदाचित ओमप्रकाश राजे निंबाळकर, श्रीकांत शिंदे हे तिरुपतीला आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घालायला गेलेले असावे. आता तिरुपती बालाजी त्या दोघांचं म्हणणं ऐकते की नाही ते पुढच्या आठवड्यात आपल्याला कळणार आहे. कारण तिकडं केंद्रीय मंत्रिमंडळातून एका मंत्र्याचा राजीनामा एका मंत्र्यानं दिला आहे. त्यामुळं ते एक पद रिक्त झालं आहे आणि आणखी तिथं 3-4 केंद्रात मंत्री होऊ शकतात, घेता येऊ शकतात अशी स्थिती आहे. त्यामुळं तिरुपती बालाजीला आमचंही साकडं आहे, तुळजाभवानीला साकडं आहे. आमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळो आणि मिळालेल्या संधीचं नक्कीच ओमप्रकाश राजे निंबाळकर सोनं करतील एवढी मात्र खात्री आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं. दुपारपासून धाराशिव शहर आणि परिसरात पाऊस झाला. तिकडं तेरखेडा, येरमाळा, दहिपळ या परिसरातही पाऊस झाला. त्यामुळं तेरणा नदी अगदी पहिल्या वेळी यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्या वेळी भरून वाहिली. तिला पुरासारखं पाणी आलं होतं असं नदीकाठच्या
गावातील लोकांनी सांगितलेलं आहे. असाच पाऊस सोलापूर पण जिल्ह्यात पण झाला आहे. तिकडं विदर्भात पण काही ठिकाणी असा पाऊस झाला आहे आणि सांगली साताराकडे पण पाऊस कोसळलेला आहे. मुंबईत तर गेली 4 दिवस झाले पाऊस पडतोच आहे. तो ठाणे, भिवंडी, पालघर वर लोणावळा असं पावसाचं सध्या बरसात सुरू आहे आणि हा पाऊस उद्यापासून त्याचा जोर वाढेल असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळे दिलासादायक असा पाऊस पडावा आणि शेतकरी वर्गाची चिंता दूर व्हावी हीच अपेक्षा. आता आपण इथं थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूबचा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. तिथं ओटे आहे दुसरे.